चला लगेच क्षेत्रशः सजून घ्या. विनंती असेल नेवारी टीमला आणि विनंती आहे वल्लभ टीम आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हॅलो बघा आता सुपर 6 मध्ये 5 संघ ऑलरेडी दाखल झालेत. सुपर 12 ची एक लढत बाकी आहे. विजय शेठ ठाकूर आमच्या सोबत आहेत. त्यांनी एक महत्वाची अनाउन्समेंट इथे केली आहे. रॉकस्टार प्रवीण गायकर सर, विजय शेठ ठाकूर आपल्याला बोलत आहेत. आपण व्यासपीठावर या. एक लक्षात घ्या, ज्या 3 टू व्हीलर बाईक आहेत, सर्वोत्कृष्ट खेळाडू, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी या 3 बाईक आहेत. आणि अगदी आपण मोठमोठ्या स्पर्धा बघितल्या तिथे आपण मालिकावीरासाठी बाईक बघतो. कधी कधी 2 बाईक असल्या तर त्या गटामध्ये 3-3 मध्ये विभाजन केलं जातं. परंतु या स्पर्धेमध्ये विजय शेठ ठाकूर यांनी सांगितलं की गोलंदाजांना अगदी हाताच्या बोटाने इतक्या मोजण्या स्पर्धेमध्येच गोलंदाजांना बाईक दिली जाते. ज्या बाईकचे 3 खेळाडू मानकरी ठरतील, ही बाईक, ज्या 3 बाईक आपण बघतो, तुम्ही फोटो सेशन करू शकता इथे, परंतु त्या बाईक तुम्हाला घरी घेऊन जाता येणार नाही. 2 दिवसाचा तुम्हाला उद्याचा आणि परवाचा 2 दिवसाचा अवधी दिला जाईल. त्या 2 दिवसामध्ये तुम्ही त्या बाईक रजिस्ट्रेशन करून घ्या. फक्त एक 10-15 मिनिटाचं काम असतो आणि नंतर त्या 3 बाईक तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. फोटो सेशन इथे तुम्ही बिंदास करा. बाईक घरी घेऊन जाता येणार नाही. कारण अनेक स्पर्धेमध्ये अशा गोष्टी घडल्या आहेत का आयोजक बाईक आणतात आणि खेळाडू बाईक जिंकल्यानंतर तो दुसऱ्याला विकतो, दुसरा तिसऱ्याला विकतो, तिसरा चौथ्याला विकतो आणि शोरूम मध्ये फोन येतात, त्या आयोजकांना त्रास होतो. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन जोपर्यंत होत नाही 2 दिवसामध्ये, तोपर्यंत बाईक तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्या. फोटो सेशन तुम्ही बिंदास करू शकता. चला करूया आपण सामन्याला सुरुवात. जाऊया मंगेश पाटील शिरोली यांच्याकडे. तर थँक्यू सो मच वैभव सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. जावा मॅचच्या दिशेनं पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सोनू कातारा. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. क्षेत्ररक्षक आहे, जिथे पकडला चेल. पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का जय हनुमान वल्लभ टीमला. अरे भावा, छाती फौलाद आणि आम्ही शिवराया. पहिल्याच बॉलवरती हा पहिला सुयश मिळाला गोलंदाज सोनू काताराला. पहिला धक्का जय हनुमान वल्लभ टीमला. फलंदाज बंटी खारेकर हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. 4 षटकांची मॅच, सुपर 6 ची लढत आहे. इथून जर सामना जिंकला तर सुपर 3 साठी तो संघ दाखल. मात्र कोणता संघ या मॅच मध्ये आपला अधिराज्य कायम ठेवेल. पहिल्या बॉलवरती पहिला धक्का लागला. प्रेशर आता क्रिएट केला सध्या बॅटिंग करत असताना वल्लभ संघावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निहाल पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला षटक आहे मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक फेकत असताना सोनू कातारा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलमध्ये धक्का दिलाय वल्लभ टीमला. फलंदाज बंटी मैदानातून बाहेर झाला आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निहाल पाटील हा इन झाला.
सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती सोनू कातारा हा मुख्य ट्रम्प काढणार तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या गौरी स्पोर्ट नेपाली टीम साठी. पुढचा बॉल आला ऑन द कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक राजेश कातारा तिथे डीप मध्ये चेंडू निघून चालला चुकी केल्या चुकीमध्ये माफी नाहीये क्रिकेटला आणि इथे मात्र अमितीचा ठोकला फलंदाज निहाल पाटीलला हा चौका. केली त्याचं किंमत नक्कीच मोजावे लागेल. प्रत्येक धाव महत्वाचे ते वाचवा लागेल. पहिला पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना गौरी स्पोर्ट नेपाली टीमला चढ मध्ये बॉल वाईट यॉर्कर प्रयत्न केला डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला तिथे मात्र सेफ पॉपिस क्रीज वरती फलंदाज पोहोचला. इथे एक धाबेला प्राधान्य दिलं 22 मध्ये सिंगल मिळेल. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती बंटीची विकेट आली त्याच्यानंतर फलंदाज निहालच्या बॅटमधून चौकार आणि त्याच्यानंतर सिंगल पाहिली. पहिल्या षटकाचा केस मार्गस्थ 3 चेंडूचा केस समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला तर मात्र 5 या आकड्यावरती. स्ट्राईक वरती फलंदाज अमन पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज या पुन्हा एकदा सोनू कातारा चांगली गोलंदाजी करत असताना आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू फाडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय आणि त्याचा बेनापीठ मिळाला सध्या गोलंदाज सोनू काताराला आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. पहिला षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सोनू कातारा देत असताना ज्याच्यामध्ये 4 चेंडू 5 धाबा आणि 1 धक्का बंटीची विकेट. आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली जड मध्ये हा बॉल फलंदाज बाद. दुसरा धक्का जय हनुमान वलप टीमला फलंदाज अमन पाटील पाक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागला फलंदाज अमन पाटील अडव्या बॅटचा धाडसी निर्णय घेतला आणि अगदी वेस्टांचा वेध घेतला सोनू कातारेनं. दुसरा धक्का दिला बॅटिंग करत असताना जय हनुमान वलप टीमला. संघाची धावसंख्या पाहिली तर 5 धाबा 5 चेंडू फेकले ज्याच्यामध्ये अवघ्या 5 धाबा खर्च करत असताना 2 धक्के सोनू कातारानं दिला. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये सोनू कातारा करत असताना गौरी स्पोर्ट नेपाली टीमसाठी टॉस जिंकला आणि त्याच्यानंतर जो निर्णय घेतला त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी करत असताना सोनू कातारा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. शेवटचा अंतिम बॉल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. मॅच 4 षटकांची आता क्रिकेटचं सी पर कंट्रोल करणं मॅच मध्ये गरजेचं. वलप टीमला मात्र कशा रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल. गोलंदाज तयार प्रहार केला बॅटच्या स्लॉटला अगदी फेकून दिला पार्किंग प्लॉटला तिथे मिलतीचा ठोकला फलंदाज प्रतीक पाटीलला हा षटकार. फलंदाजी राहिली मात्र अंतिम बॉलवरती जो मोठा फटका फलंदाज
प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आला त्या पटक्यानं दिलासा दिला गेला खरं तर वल्लभ टीमला आणि संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. फिल्डिंगची विरचना सातत्यानं चेंज करण्याचा प्रयत्न सध्या गौरी स्पोर्ट नेवाली टीम करता. विकेटसाठी कट रचण्याचा प्रयत्न मॅचमध्ये गौरी स्पोर्ट नेवाली करता. सेकंड षटक या बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम काथारा समोर फलंदाज पाहिलं. इन ॲक्शन मध्ये निहाल पाटील हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती. चला स्पीडअप देखील करा, जास्त वेळ खर्च करू नका. सेकंड षटक पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. प्रेम काथारा समोर, इन ॲक्शन मध्ये निहाल पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये केलाय. अलाउन द कार्पेट फटका क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत संधी साधली. चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ती सध्या धाव फलकावरती ऍड करत असताना वल्लभ संघ 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. जबाबदारने खेळ साकारावा लागेल. फलंदाज निहाल पाटील आणि प्रतीक पाटीलला जरी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमवला, इथून आता विकेट वाचून मॅच मध्ये टार्गेट सेट करावा लागेल. सेकंड बॉल, हा प्रकार होता पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली जिथे सुखी झाले. जीवनदान दिलं फलंदाज निहाल पाटीलला आणि मिलर सिंगल बॅटिंग करत असताना जय हनुमान वल्लभ टीमला जीवनदान देणं म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं सध्या गौरी स्पोर्ट नेवाली टीमनं. फलंदाज निहालला जीवनदान दिला. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. गोलंदाजी भरपूर चांगली होत्या, मात्र क्षेत्ररक्षकांना साथ देणं देखील तेवढंच गरजेचं राहील मॅच मध्ये गौरी स्पोर्ट नेवाली टीमसाठी. निहालला दिलेलं जीवनदान आता त्याची किंमत कुठपर्यंत मोजेल तर मात्र गोलंदाजी करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज पाहता प्रतीक पाटील, ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. असा विस्फोटक खेळाडू सध्या ऑन स्ट्राईक. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली होती. अगदी गुडला स्पॉटवरून चेंडूला टेक ऑफ केलं. उचली भरपूर चांगली प्राप्त झाली. त्याचा पेनापीठ मिळाला गोलंदाज प्रेम काताराला आणि जिथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी होत्या मॅच मध्ये. प्रेम काताराच्या माध्यमातून 3 बॉल 3 धावा खर्च केला आणि 1 विकेटसाठी संधी देखील निर्माण करून दिली होती. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. प्रेम कातारा समोर पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये प्रतीक पाटील. प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने पकडला, जेल संपलाय. प्रतीक पाटीलचा खेळ धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना जय हनुमान वल्लभ टीमला. गोलंदाजी मॅच मध्ये प्रेम काताराचे पाहायला मिळतं. धक्का लागले. तिसरा बॅटिंग करत असताना वल्लभ टीमला फलंदाज प्रतीक पाटील हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. नवीन फलंदाज टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू प्रवीण पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. संघावरती प्रेशर टाकला गौरी स्पोर्ट नेवाली टीमला. धाब्यासाठी संघर्ष करावा लागता. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान वल्लभ टीमला 3 विकेट गमवत आता मॅच मध्ये जो काही अपेक्षा धरून बसताना तो मात्र वल्लभ संघ त्या अपेक्षा प्रवीण पाटील वरती आणि त्या अपेक्षेला भर देत असताना अशी फलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. प्रवीण पाटील इन ॲक्शन मध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रेम कातारा सेकंड षटक फेकत असताना पुढचा बॉल, प्रहार केला ऑफ साइडला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर आपला परिचय दिला, तडाखा दिला. फलंदाज प्रवीण पाटीलने टोकला. हा ब्रँडेड षटकार. आल्याला आक्रमक रूप धारण केला फलंदाज प्रवीण पाटीलला. 6 वैयक्तिक अकाउंट ओपन केला आणि संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 4 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली, मात्र प्रवीण पाटील जसा इन झाला आणि आक्रमण रवैया त्यांना आजमावला. जिथे प्रवीण पाटीलच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला. पुढचा बॉल, शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज तयार. प्रेम कातारा सेकंड षटक फेकत असताना गौरी स्पोर्ट नेवाली टीमसाठी शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा की बॉल वाईट या. अतिरिक्त धाव जोडली जाईल. बॅटिंग करत असताना
जय हनुमान वलप टीमच्या अकांमध्ये एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना वलप संघ शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. प्रेम कातारा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होता. समोर तेवढा थाकडी खेळाडू प्रवीण पाटील इन ऍक्शन. अगदी वेगवान बॉल. चेंडूला सन्मान केला, हलक्यातनं पुश केला. पुश करो खुश रहो हा मंत्र जंपला अंतिम बॉलवरती प्रवीण पाटीलला. अंतिम बॉलवरती मिळाली सिंगल. एका धावेनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती जय हनुमान वलप संघ. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय हनुमान वलप संघ 3 बाद संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती. दोन्ही गोलंदाजांना 11च्या सरासरीनं धावा खर्च केला. तब्बल संघ 22 या आकड्यावरती. सोनू काताराचा पहिला षटक. पेबनच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. 11 धावा 2 धक्के हा कारनामा सोनू कातारनं केला आणि त्याच्यानंतर प्रेम कातारनं देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. 11 धावा खर्च करत असताना 1 धक्का दिला. टोटल 12 बॉलमध्ये 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना जय हनुमान वलप. तिसरा षटक या बॉलिंग ट्रॅकवरती. अतिश कातारा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर प्रवीण पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. टिपला चेंडू निघून चालला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होता मात्र नकारला प्रवीण पाटीलनं. तिथे सिंगल आली. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना वलप संघ 5 चांगलं टार्गेट सेट करावं लागेल अगेन्स्ट नेपाली संघ. आणि त्या संघासमोर तुम्हाला फाईट चांगली द्यायची असेल तर 4 षटकामध्ये किमान मी म्हणेन 50 आकडा देखील तुम्हाला हा टार्गेट सेट करावा लागेल. आणि त्या ईर्षेनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी वलप टीमला करावी लागेल. 3 विकेट गेले. थोडासा प्रेशर होता. त्याच्यानंतर प्रवीण पाटीलला चांगला खेळ साकारत असताना एक चांगलं टार्गेट सेट करते सध्या वलप संघ. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहता तर मात्र इन ॲक्शनमध्ये निहाल पाटीलच्या फलंदाजाला जीवनदान दिला गौरी स्पोर्ट नेपाली टीमनं. वेगवान बॉल. लाईन लेन्थ चांगली होती. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी अतिश कातारेची पाहायला मिळतं. जिथे हा डॉट चेंडू फेकला. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकार राहतील. बॅटिंग करत असताना नक्कीच वलप टीमसाठी प्रत्येक बॉलवरती धाव जोडावे लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला डॉट चेंडू नाही तर प्रत्येक बॉलवरती धाव ही महत्वाची राहील. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा निहाल पाटील. जडमध्ये होता. ऑफसाईडला खेळला. लांब द कार्पेट टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. एकच धाब्यानं समाधान मानलं. एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं गोलंदाजी अगदी भेदक माऱ्या करत असताना गौरी स्पोर्ट नेपाली संघ एका धाब्याने स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा प्रवीण पाटील. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अतिश कातारा. प्रहार करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर अटॅक केला. ताकद कमी आहे. क्षेत्ररक्षक आल्या. चित्या बिग धक्का. बॅटिंग करत असताना जय हनुमान वलप टीमला प्रवीण पाटीलची महत्वाची विकेट मैदानातून बाहेर. विकेट आलाय प्रवीण पाटीलचा. चौथा धक्का. बॅटिंग करत असताना जय हनुमान वलप टीमला संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गाचा चांगली गोलंदाजी करत असताना अतिश कातारा.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अतिश कातारा. पुढचा बॉल अप्रहार केलाय. फटका चांगला मात्र ताकद कमी आहे. तिथे पुन्हा एकदा सलग पाक टू पाक हा दुसरा धक्का दिला. विकेट जाईल 5वा मैदानातून बाहेर साहिल पाटील. करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघांना अगेन्स्ट केणाऱ्या जय हनुमान वल्लभ संघावरती 5वा फलंदाज मैदानातून बाहेर झाल्या. धावांसाठी संघर्ष करावा लागता. तिसरा षटक मार्गे दमदार गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहता अतिश कातारा सलगचा दुसरा धक्का दिला. ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का? समोर नवीन फलंदाज प्रतीश सांगडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोल्डन बॉल असेल. गोलंदाज तयार. अतिश कातारा ऑन हॅट्रिक. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन याची पाहणी वृत्ती केली जातात आणि त्याच्यानंतर इथे मात्र या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केला. लेग पास मध्ये या 2 धाबा मिळते. 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय हनुमान वल्लभ संघ 5 बाद संघ जाऊन पोहोचला तब्बल 26-26 या आकड्यावरती. हॅलो, बघा लक्षात घ्या. खरं तर जेव्हा सुपर 6 मध्ये आपण पोहोचतो, सुपर 12च्या ज्या लढती असतात त्यात 6 लढती सुपर 12 मधील लगातार झाल्या पाहिजेत. या प्रत्येक ऑर्गनायझर टीमची इच्छा असते, सदिच्छा असते. आता विजयश्री ठाकूर यांनी आम्हाला एक सूचना दिली आहे की जो यानंतरची सुपर 12ची लढत बाकी होती त्यामध्ये बामणडोंगरी संघ वेळेवर आला नाही आहे. त्यामुळे संपूर्ण ऑर्गनायझर टीमनं ठरवलंय की बामणडोंगरी संघाला 4 बॉलची पॅनल्टी ऑर्गनायझर टीमकडून देण्यात आली आहे. ही सूचना ऑर्गनायझर कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. आणि अजून एक महत्वाची सूचना, हा सामना संपेपर्यंत जर आपण बामणडोंगरी संघ इथे आला नाही तर 1 ओव्हरची पॅनल्टी ऑर्गनायझर कडून कमिटीकडून हा निर्णय, त्यामुळे तुम्हाला तो मान्य करावा लागेल. धन्यवाद. कॉम्बॉक्स मध्ये मंगेश पाटील. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिले तर संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. शेवटचा षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज महेश पाटीलला पाहता. स्ट्राइक वरती फलंदाज निहाल पाटील 11 स्पाटने केला. क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रियताना 2 धाबा देखील कंप्लीट होतील. प्रत्येक धाब्यासाठी आता घाम घालतो. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सध्या वल्लभ संघ 5 विकेट गमावला. त्याच्या कारणाचा पूर्णपणे दबाव टाकला गौरी स्पोर्ट नेवाली टीमनं आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष करावा लागेल. तो मात्र जय हनुमान वल्लभ टीमला चांगला टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला किमान या ओव्हरमध्ये 2 तरी मोठे फटके मारावे लागतील, तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करेल. तो मात्र बॅटिंग करत असताना वल्लभ संघ गोलंदाज तयार महेश पाटील. स्लोवर बॉल चेंडूचं लाईन मेरिट पाहिलं आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिट केला. फलंदाज निहाल पाटीलला दिला तडाखा मितीचा ठोकलाय षटकार.
हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज या पुन्हा एकदा महेश पाटील पुन्हा प्रहार ऑफ साइडला ओ सुपर सुपर सेबे उपर डुपर हा चेंडू गेलाय बॉडी लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा एक टप्पा बाउन्स और दरो 5 चौकार याच्यानंतर 40+ मास्टर जे विनर्स आहेत त्यांचा इथे ट्रॉफी आणि त्यांचा इथे बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल या इनिंग नंतर. चला वावंजे संघाचे कॅप्टन किडुकपाडा आणि त्यांचे नवापाडा तिन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचे आहेत. सर्व खेळाडू आपला बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी केला जाईल. आक्रमण केल्या मॅच मध्ये फलंदाज निहाल पाटीलला प्रवेश सर विचार केला ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं ना तोच फलंदाज शेवटच्या षटकामध्ये कर्णधार राहतो. सध्या गौरी स्पोर्ट नेवाली टीम साठी षटकार एक चौकार एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 38-38 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना जय हनुमान वल्लभ संघ गोलंदाज तयार महेश पाटील आणि त्याच्यावरती सध्या प्रतिप्रहार करत असताना फुलटॉस बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पकडलाय झेल संपला फलंदाज निहाल पाटीलचा खेळ धक्का लागले 6वा. बॅटिंग करत असताना वल्लभ टीमला ते अजय जाधव यावा आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी एका ओव्हरमध्ये 4 धावा देत असताना 2 गडी त्याने बाद केलेत. तर यावा अजय जाधव आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी साई रक्षा ट्रान्सफर ओनर संतोष शेटपाडे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देऊया. दमदार या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर 40+ मास्टर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील
अर्थातच ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्या खेळाडूचा आपण पाहिलात आणि उत्कृष्ट क्षेत्रसाठी इथे पारितोषिक असेल कूलर आणि आकर्षक ट्रॉफी. चला नवापाडा क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंनी आपण यावं आणि चला तेजस आपण टॉस करण्यासाठी देखील यावं लगेच आणि यावं बादवड संघ आपण टॉस करण्यासाठी यावं. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट 40+ मास्टर अजय जाधव ठरलेत नवापाडा क्रिकेट संघाचे आणि मी नरेश शेठ पाटील आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व तथा माजी सरपंच ज्यांनी या स्पर्धेसाठी हे ग्राउंड आम्हाला दमदार उपलब्ध करून दिलं ते नरेश शेठ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील ठरलाय अजय जाधव नवापाडा ऑलराऊंडर परफॉर्मन्स अजय यावं व्हेरी वेल परफॉर्मन्स दमदार परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला ते अजय ठरलेत या स्पर्धेतील 40+ मास्टर उत्कृष्ट क्षेत्र एकदा जोरदार आल्या मित्रांनो. चला मॅच ऑन करा. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये 40+ मास्टर अर्थातच ते ठरलेत पिंट्या जोशी नवापाडा 44 बॉल 114 धावा याने ठोकल्या आणि तो ठरला या स्पर्धेतील या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज 40+ मास्टर पिंट्या जोशी आपण यावं. स्पोर्ट्स सायकल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. मी आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व माफ करा कूलर देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. नरेश शेठ पाटील साहेब संतोष शेठ पाटील साहेब 12 किंग रोशन शेठ पाटील यांना विनंती असेल आपण देखील यावं. त्याच्यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज खरं अर्थानं 2 गोलंदाज या रेसमध्ये होते परंतु ऑल ओव्हर परफॉर्मन्स जर पाहिलात प्रवीण पाटील देखील होते पावंजाचे ज्यांनी 4 ओव्हरमध्ये 6 विकेट घेतलेत परंतु 60 धावा खर्च केल्या परंतु मोहसिन शेखने फक्त 42 धावा खर्च करत असताना 5 ओव्हरमध्ये त्या देखील 6 गडी बाद केलेत. तर मोहसिन शेख ठरलाय वामनचे श्रीमलंग वामनचे क्रिकेट संघाचा मोहसिन यावा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील मोहसिन यावा. तर गुरुनाथ ठाकूर साहेब अंकुश भोईर साहेब संतोष भास्कर साहेब मनोज उलवेकर साहेब राहुल उलवेकर साहेब मिलिंद ठाकूर साहेब आणि कल्पेश भोईर या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. तर यावं गुरुनाथ ठाकूर साहेब अंकुश भोईर साहेब संतोष भास्कर साहेब मनोज उलवेकर साहेब राहुल उलवेकर साहेब मिलिंद ठाकूर साहेब कल्पेश भोईर साहेब सर्वांना विनंती असेल यावं किडूकपाडा. चला तो चुकून शब्द आला फक्त फलंदाज गोलंदाज कूलर असेल याची नोंद घ्या. तर यावं सर्व मान्यवर. तर आपण प्रथम तृतीय क्रमांक देऊया या स्पर्धेमध्ये भावनजी संघ या आपण गोलंदाज. तर स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ठरलाय तर श्री साई किडुकपाडा क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेमध्ये. द्वितीय क्रमांकाचा मानकरी साई स्पोर्ट्स किडुकपाडा यावा. त्यांच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. सेकंड प्राइज रोख रक्कम रोख रक्कम 25,000 रुपये त्यांना देऊन आणि ही आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी. तर नरेश शेठ आपण यावं. पहिल्याच बॉलवरती तडाखा तुम्ही पाहताय. नरेश शेठ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरण करावी. तुळशीराम शेठ यांना विनंती करतो आपण देखील यावं. केवळ गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आपणास विनंती करतो आपण देखील यावं. अभिनंदन साई किडुकपाडा साई स्पोर्ट्स किडुकपाडा संघाने दमदार कामगिरी या स्पर्धेमध्ये आणि तो ठरला या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी. मोहसिन शेख वावंजे क्रिकेट संघ आपण कुठे असेल तर स्टेजची संपर्क साधा. आपण या ठिकाणी 40+ मास्टर प्राइज डिस्ट्रीब्युशन करत आहोत मित्रांनो. जो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला साई स्पोर्ट्स अँड अकॅडमी किडुकपाडा क्रिकेट संघ अभिनंदन. त्याच्यानंतर प्रथम क्रमांक ट्रॉफी देण्या अगोदर मालिकावीरची या ठिकाणी अनाउन्समेंट करूया. तर मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि स्पर्धेतील मॅन ऑफ द टुर्नामेंट 40+ मास्टर ज्याने 45 बॉल मध्ये 129 धावा ठोकल्या आणि 3 झेल टिपले टोटल 136.1 विकेट देखील त्याचा तुम्ही पाहिलात. तो अर्थातच उमेश भोईर किडुकपाडा क्रिकेट संघाचा मॅन ऑफ द टुर्नामेंट
अभिनंदन उमेश, दमदार कामगिरी मित्रांनो सातत्याने पाहिली आणि या सीझन मध्ये त्याची जवळजवळ चौथी अर्धशतक देखील आपण पाहिलात आणि तो उमेश ठरलाय स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये मालिकावीर 40+ मास्टर ठरलाय. अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो उमेशला. 40+ मास्टर यांनी दमदार कामगिरी केली, तो ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन उमेश. त्याच्यानंतर प्रथम क्रमांक आपण डिस्ट्रीब्युशन करूया. रोख रक्कम, तर रोख रक्कम 50,000 रुपये देऊन त्या टीमचा आपण सन्मान करूया. आणि या स्पर्धेतील 40+ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाच्या 9व्या वर्षामध्ये ज्यांनी प्रथमच एंट्री या स्पर्धेमध्ये टाकली, तो डोंबिवली परिसरातील जय गणेश 11 क्रिकेट संघ नवापाडा या स्पर्धेत ठरलाय 40+ चॅम्पियन. अभिनंदन संघ, आपण भरीव कामगिरी केली आणि त्या संघाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. अभिनंदन टीम जय गणेश 11 नवापाडा डोंबिवली. दमदार कामगिरी केली 40+ मास्टर या खेळाडूंनी आणि ते ठरलेत या स्पर्धेतील चॅम्पियन. DJ सूरज, चॅम्पियनचा सॉन्ग रेडी ठेवा जरा. तर जय गणेश नवापाडा डोंबिवली संघ ठरला या 40+ मास्टर स्पर्धेतील चॅम्पियन क्रिकेट संघ. अभिनंदन. तर द्यावं कॅप्टन मामन डोंगरी, कॅप्टन या लगेच. मी नरेश शेठ पाटील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. चला तेजस या आणि कॅप्टन भादवड या. कॅप्टन आपण लगेच, तेजस या लगेच टॉस करण्यासाठी. ऑलरेडी 2 तास या ठिकाणी उशीर झालाय. सुपर 12च्या मॅचेस 40+ फायनल सर्व सामने संपले. सुपर 6 स्टार्ट झाला तेव्हा तुम्ही येत आहे. याबा आपण टॉस करण्यासाठी. याबा भादवड संघ, याबा करेश कॅप्टन लगेच. तर आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व तथा माजी सरपंच नरेश शेठ पाटील विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. 4 षटकांची ही लढत. चला याबा बादवड संघ आपण टॉस करूया. नरेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस. हेड्स कॉल. येस इट इज हेड्स. टॉस जिंकलाय भादवड क्रिकेट संघ. तर चला दोन्ही टीमला बघा 4 षटकांची लढत आणि विजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं बामण डोंगरी संघाला 4 बॉलची इथे पेनल्टी देण्यात आली. ती आपण ही नोंद आम्ही तुमच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला मॅच ऑन करा, लगेच जाऊया. 4 बॉलची पेनल्टी या ठिकाणी खऱ्या अर्थानं बामण डोंगरी संघाला देण्यात आली आहे आयोजक विजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. आणि जशी ही मॅच संपेल लगेचच आपण बादवड संघ आपला निर्णय काय करेश फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण लगेचच बांधण्यात. तेजस मात्र तुम्हाला मला वाटतं या 2 वर्षामध्ये ही दुसरी पेनल्टी असेल, कारण एकदा पेंदरच्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला काहीतरी 2 बॉलची तिथे पेनल्टी लागली होती. म्हणजेच कुठेतरी 2-2 ठिकाणी खेळल्यामुळे संघांचं देखील थोडीशी धावपल होते आणि त्याच्यामध्ये आयोजकांना पण कधी कधी एक वेगळा निर्णय घ्यावा लागतो. परंतु चला दोन्ही संघ या ठिकाणी ऍक्सेप्ट रेडी झालेत. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. थँक्यू रॉकशायर. चला 40+ प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण केले. सगळ्या 40+च्या 3 विजेता संघ आणि 3 विजेता खेळाडू त्यांना आपण वैयक्तिक पारितोषिक देखील मैदानामध्ये दिले आहे. सुपर 6ची लढत मैदानामध्ये सुरू असताना गौरी स्पोर्ट्स नेपाळ आणि जन हनुमान अमन ब्रिगेड व रियाज 11 वलभ यांच्यामधील लढत सुरू असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम वलभ संघानं एकंदरीत धावा केल्या होत्या 40 आणि 41 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये ठेवलं होतं. पहिलं षटक फेकले गेले आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या प्रवीण पाटीलला 15 आणि तदनंतर हे दुसरं षटक टोटल बोर्डवर 16 रन भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. डीकेचे विकेट मिळाले. धीरज कातारासारखा एक प्रमुख खेळाडू या मॅच मध्ये परतलाय.
आणि सध्या मैदानामध्ये तग धरून तर बसले. आमचे सन्माननीय रामलाल नाईक साहेब यांचे या ठिकाणी शुभाग मध्ये रामलाल नाईक साहेब यावं. आमचे नरेश शेठ पाटील यांचे जावई सन्माननीय धीरज पाटील साहेब बामणडोंगरी यांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावरती. आमचे अमर म्हात्रे साहेब उपसरपंच आपणास विनंती असेल आपण देखील यावं. रामलाल नाईक साहेब यावं. आमचे समाधान पाटील असतील समाधान खजिनदार आपलं सहर्ष स्वागत. येस वैभव. थँक्यू रॉक्शन. थोडा वेळ हवेमध्ये चेंडू हा तरंगत असताना तुम्हाला दिसला आणि तदनंतर फिल्डरनं पाठलाग बॉलचा केलाय. बाउंड्री जरूर थांबवली आणि तदनंतर 2 रन या बॉलवर कंप्लीट झाले. संघाचं टोटल दुसरं षटक मार्गग्रस्त असताना 18 धावांवर सध्या मैदानामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ फलंदाजी करत असताना बॉलर तयार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्लो रन केला. अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न त्या गोलंदाजाचा राहिला आणि तो सक्सेसफुल राहिला. हे षटक कमबॅकिंग ओव्हर राहिली. प्रवीण पाटील फार महागड राहिला. मुख्य ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये त्यांनी 15 रन खर्च केल्या तर या ओव्हरमध्ये निशांत पाटीलनं रन खर्च केला फक्त 3. एक विकेट त्याला मिळाली. 2 ओव्हर नंतर बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ जाऊन पोहोचलाय रन फलकावर 18. विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक पर्व 90 आणि ज्यामध्ये आपण बघितलं 40+ मधून थोडे प्रेक्षक दादा तुमच्या प्रेक्षकांना थोडा बाहेर घ्या. बाउंड्रीच्या बाहेर घ्या. किडूकपाडा प्रेक्षक थोडे बाहेर व्हा. जरूर तुम्ही फोटो सेशन करा. परंतु मैदानातील सामना सुरू आहे. सुपर 6 मधील ही पहिली लढत सध्या लढली जात असताना रन फलकावर धावा आहेत त्या 18 रन. 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. 23 रन मॅच पडेल डू ऑर डाय. इथून जिंकला तर कमीत कमी 3रा क्रमांकापर्यंत आपण जाऊ पोचाल. त्यामुळे ही लढत तेवढीच महत्वाची आहे. गोलंदाज सय्यार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निहाल पाटील. पहिलाच बॉल शॉर्ट लेन आणि शॉर्ट अँड पुल खूप चांगल्या पद्धतीने टेक ओव्हर केल्या बॉलला पार्थ पाटील ठोकतोय षटकार. असा खेळाडू या टीमचा एक मुख्य ऑलराऊंडर खेळाडू. फिल्डिंग मध्ये पार्थची कमाल प्रत्येक टुर्नामेंट राहतो. या स्पर्धेमध्ये पार्थ देखील मागील पहिल्या इनिंग मध्ये अफलातून क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर आपण बघितलं होतं थोड्या दिवसाअगोदर आमदार चषक कोपरोलीच्या स्पर्धेमध्ये देखील त्याची 100 कॅच. टोटल टुर्नामेंट मध्ये 6 झेल टिपले होते. बॅटिंग देखील दमदार केली होती आणि तोच पार्थ पाटील आता सैदामध्ये मैदानामध्ये आपलं कार्य निभावत असताना. फोटो सेशन करा प्लीज. थोडी शांतता राखा माझी नम्र विनंती आहे. कारण मायक्रोफोन SDC बघितले तर भरपूर कॅप्चर करतात आणि लाईव्ह पर्यंत सगळा आवाज पोहोचतो. त्यामुळे आमदार चषकाचे यशस्वी आयोजक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दमदार नेतृत्व सन्मान्य 12 किंग रोशन शेठ पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. रोहित शेठ पाटील असतील त्यांच्या समेत पप्पू असतील सर्वांना विनंती असेल यावं. धनाजीभाऊ हरिभक्त परायण धनाजीभाऊ मुस्कर आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो यावं व्यासपीठावरती. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 11 बॉल आणि 17 पाहिजे होत्या. पार्थ पाटील मैदानामध्ये आग उगवतोय. 2 बॉल 2 षटकार. बघा 12 बॉल मध्ये 23 पाहिजे होते आणि हा सामना जवळ आलाय. पार्थ पाटील या 2 षटकाराच्या मदतीनं 10 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आता आवश्यकता मैदानामध्ये उर्वरित शिल्लक असताना काय मॅच खेळ. पार्थ पाटीलला महत्वपूर्ण टप्प्यामध्ये आपला ट्रम्प कार्ड खेळाडू आपला वजीर वापरला टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली संघानं आणि तो मैदानामध्ये कामी आलाय. उत्कृष्ट कामगिरी सध्या करत असताना दिसलाय. 10 चेंडू 11 धावा. वलप टीम या मॅचला कशा पद्धतीने आता वाचवेल कारण त्यांच्या गोलंदाजीची शर्यतीचे प्रयत्न आहे आणि आता खरी मैदानामध्ये गोलंदाजांची चॅलेंज वाढलेत असताना लेट कट करण्याचा प्रयत्न करतो. पंच मेन नंबर आम्हाला इशारा करत असताना व्हाईट बॉल. अतिरिक्त रन दबाव साफ जाणवत आहे. ज्या षटकामध्ये कमबॅक करायचं वलप टीमला
त्या षटकामध्ये धावांची लय लूट पहिल्या 3 बॉलमध्ये झाले, याच्यामध्ये 2 बॉल आपण बघितलं लीगल, एक अनलीगल. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आणि आलेला व्हाईट बॉल. 13 रन आतापर्यंत 2 बॉलमध्ये आलेत. त्यामुळे सामन्यामधील लढत आपण बघू शकता. 10 बॉल आणि 10ची गरज उर्वरित. पार पाडीची सदिच्छा होती, आक्रमण करून सामना फिनिश पर्यंत न्यायचा, परंतु 1 रन टो एंडवर हा चेंडू लागलाय. निशांत या ओव्हरमध्ये भरपूर काही करावे लागेल, कारण जर सामना जिवंत ठेवायचा असेल तर याच मॅचमध्ये याच उर्वरित 3 बॉलमध्ये त्यांना आता मैदानामध्ये भरपूर काही करावं लागेल. गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ निश्चिंत आहे, कारण त्यांनी फक्त 1 फलंदाज गमावलाय आणि आता सध्या मैदानात बॉल टू रन असं समीकरण येऊन थांबलंय. 9 चेंडू 9 धावांची गरज. 21 सुपरवर, कारण या स्पर्धेमधील नियम विष्णू ठाकूर स्मृती चषकामध्ये सामना बरोबर सुटला तर सुपरवर 21 झाले नाहीये. लेट कट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये एक्झिक्यूट करायचं होतं या बॉलला. शॉर्ट थर्मॅनला चांगली फिल्डिंग फ्लाय स्लिप मध्ये खेळाडून हा बॉल अडवलाय. 1 रन बंटीच्या माध्यमातून ही फिल्डिंग झाली. सिंगल या बॉलवर मिळत असताना आम्ही विनंती करतो MH46 CM 3891 ज्याची कार आहे, प्लीज कार चालकाला आम्ही विनंती करतो तिथून तुमची कार हटवायची आहे, कारण पाठीमागे 2 गाड्या ब्लॉक झालेत आपले मुलं. 3891 CM. एशांच्या पाठीमागे प्रवीण पाटील झेल मात्र त्याने टिपलाय. महत्वपूर्ण विकेट पार्थ पाटील ज्यानं 2 षटकार ठोकले, मॅचला त्याला फिनिश करता आले नाही आणि पारच्या केळीचा अंत. विजयासाठी 8 धावांची अजूनही गरज आहे. पार्थ पाटीलच्या खेळीचा अंत झाला. मॅच अजूनही ऑन असताना 3891. कार चालकाला विनंती पुन्हा एकदा मनपूर्वक आपण लगेचच तिथे पोहोचायचं आहे. भरपूर गाड्या आता ब्लॉक झालेत. धावसंख्येचा टोटल सध्या संघ बघतो आपण 33 वर. तर याच दरम्यान पाहू शकाल आदई नेवाली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा अष्टविनायक धाबा मालकचे ओनर सन्मान्य आकाश शेठ काथारा यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आणि त्यांच्या समेत देविदास शेठ खकाल उर्फ शाकाल सह्याद्री धाबा मालक यावं. आपलं सहर्ष स्वागत. एन मैदानामध्ये आणि तिथे बघू शकता मैदानात थोडंसं गडबड गोंधळ आणि अगदी चांगला एन केलाय. मात्र या ओव्हरचा सामना जिवंत ठेवण्याचे काम मागील 4 बॉलमध्ये केलंय. जरूर आता एनआर चुना आणि धाबामधील अंतर बहुत शिल्लक 6 अंतिम षटक आणि विजयासाठी गरज आहे. गौरी स्पोर्ट्स नेवाळीला 6 चेंडू 8 धावांची गरज. चला थोडंसं फास्ट क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला ठेवावं लागेल. यानंतर सुपर 6 मधील अजून आपल्या 2 मॅचेस. त्यानंतर मी विनंती करीत त्यामुळे दोन्ही टीमला थोडंसं वेगवान खेळ राहू द्या. 6 चेंडू 8 धावांची गरज. प्रेक्षकांना वेळेत ही स्पर्धा संपताना आवडेल पाहायला, कारण जर मेगा फायनलमध्ये प्रेक्षकांची अशीच गर्दी अलर्ट राहिली तर मेगा फायनलमध्ये तुम्हाला जो संघ पुढे जातील त्यांना खेळासाठी भरपूर आनंद मिळेल. शेवटच्या अंतिम 6 बॉल विजयासाठी रन पाहिजेत 8. बघायचं आहे कशा पद्धतीनं ही रेलचल राहील मैदानामध्ये. आतापर्यंत टॉप 6 मध्ये आपण बघितलेत विशेष शैक्य प्रतिष्ठान, नवसाती दिवे, तदनंतर स्वर्गीय जितू इलेवन जनमान नेरे, जय हनुमान उसरली, गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि जय हनुमान अमन ब्रिगेड व रियाश इलेवन बल्लभ. आणि सध्या या नेवाळी आणि बल्लभ मध्ये चाललेली सुपर 6 ची लढत आणि एक मॅच आपली सुपर 12 मधील बॅलन्स आहे, ज्यामध्ये याच्यानंतर ती लढत होईल अरविंद दादा ठाकूर इलेवन जीवदानी बामण डोंगरे सायरा एवन भादवड बी. तर सचिन चालके आणि करण पाटील टेंबोडे यांच्या वतीनं एन के काथारा आपल्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघायचे तालमेल तिथे थोडंसं जरूर बघायला मिळेल का. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. हे 6 चेंडू ठरवतील की कोणता संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचेल, कोणता संघ किमान इथून 3रा ट्रॉफी पर्यंत जाऊन पोहोचेल. आणि ही लढत सुरू असताना समीर पाटील अंतिम ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर हल्ला, पहिल्याच बॉलवर आक्रमण, सामन्याचं चित्र खुलं केलंय. आला हा दणदणीत बिग हिट षटकार.
अतुल काथारा तर याच opening दरम्यान ला. आपण पाहू शकाल सन्मानी अतिथी अर्थातच तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत ते श्री मलंगर बावनजी क्रिकेट संघ, परंतु शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय परेशभाई पाटील यांचं या व्यासपीठावरती शुभागमन स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये. परेशभाई आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज, मान्यवरांचं हार्दिक स्वागत. 5 चेंडू आणि 2. अतुलने या सामन्याला संपवलंय. लगातार 2 बॉल 2 षटकारे. हा काय क्लास शॉट होता, अप्रतिम. आणि मैदानामध्ये टॉप 3 मध्ये अगदी बघितलं एंटर करते गौरी स्पोर्ट्स नेवाली, हार्ड लक, जय हनुमान, अमन ब्रिगेड व रिया शिलोन वल्लभ संघ. आपला प्रवास मात्र इथे संपतोय, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही जरूर बक्षिसाचे मानकरी ठरले. तुमचा आभार. तर आरसीसी कॉन्ट्रॅक्टर सन्मान चौधरी साहेब यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. अभिनंदन टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि हार्ड लक टीम वल्लभ. भरपूर चांगला खेळ झाला या स्पर्धेमध्ये. आपण एक ट्रॉफी